कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्नाटकातील भाजपच्या आमदारांना अडवलेलं आहे। अंबाबाई मंदिर दर्शनासाठी कर्नाटकातील भाजप आमदार हे कोल्हापुरात आलेले होते आणि यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या कर्नाटकातील आमदारांना अडवलेलं आहे। मराठी भाषिकांच्या मेळाव्याला जाताना कर्नाटक सीमेवर रोखल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, मराठी आणि कानडी वादाचा पडसाद आज कोल्हापुरात देखील पाहायला मिळालेले आहेत। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कर्नाटकातील भाजपच्या आमदारांना अडवण्यात आलेलं आहे। प्रथमेश, अगदी बरोबर आहे। 2 दिवसांपूर्वीच आपण पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी मराठी भाषिकांनी अर्थातच महाराष्ट्र एकीकरण समितीचं अधिवेशन जे आहे ते बेळगावमध्ये होतं आणि त्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून विशेष करून ठाकरेंची शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते बेळगावकडे जात होते, मात्र त्यांना अडवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्याचाच इफेक्ट जो आहे तो त्याचे परिणाम आता पडसाद म्हणावे लागेल की कोल्हापुरात आई अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या कर्नाटकच्या आमदारांना आणि काही माजी मंत्र्यांना देखील शिवसेने ठाकरे गटानं त्या ठिकाणी अडवलेलं, त्यांना रोखल्याचं पाहायला मिळालंय। त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा देखील झाली। एकीकडे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या अधिवेशनासाठी मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी आपल्याला जाऊ देत नाहीत, मात्र अशा पद्धतीने तुम्ही आल्यावरती देखील आम्हाला रोखण्याचा अधिकार आहे असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलेलं। त्यामुळे निश्चितच आहे एकीकडं जो सीमावासियांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आहे तो अधिकच तीव्र होत आहे आणि दिवसेंदिवस अशा पद्धतीनं घटना जी आहे ते घडताना पाहायला मिळतात। मात्र आज जी आपण ही सगळी दृश्य पाहतोय ते शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत जे बेळगावला चालले होते तेच पदाधिकारी आहेत। त्यांनी आज माजी आमदार असू देत, काही माजी मंत्री आहेत, आमदार देखील आहेत, त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हा लढा जो आहे तो अधिकच तीव्र आहे, तो दिवसेंदिवस होताना पाहायला मिळतोय। प्रथमेश, नक्की शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।